मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज प्रश्नावरनं गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या असंतोषाचा आज अखेर उद्रेक झालाय। गेल्या 3 वर्षांपासून मंजूर असूनही RDSS योजनेमधील सिंगल फेज वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरण प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आज टाकळी ढोकेश्वर येथील उपअभियंता कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देऊन कार्यालयाला कुलूप ठोकलंय। या टाळेबंद आंदोलनामुळे महावितरण प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे। लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यासाठी RDSS योजनेअंतर्गत महत्त्वाची वीज कामे मंजूर करण्यात आली होती। मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांची उदासीनता आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे अनेक गावांमधील शेतकऱ्यांना अद्यापही अधिकृत वीज कनेक्शन मिळालं नाहीये। हक्काच्या विजेसाठी शेतकरी गेल्या 3 वर्षांपासून कार्यालयाचे उंबरटे झिजवत आहेत। वारंवार पाठपुरावा करूनही केवळ पोकळ आश्वासनेच मिळतात। त्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आज तुटलाय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव, मसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल उगले यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10:30 वाजल्यापासून शेकडो शेतकरी कार्यालयाच्या बाहेर जमले होते। रणरणत्या उन्हामध्ये सलग 3.5 तास आंदोलकांनी ठिय्या मांडला। प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोबत आणलेल्या बांगड्यांचा आहेर अधिकाऱ्यांना सुपूर्द केला, ज्यामुळे वातावरण अधिकच तापलं। शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, तात्काळ काम सुरू करा, अन्यथा कार्यालय उघडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा सरपंच प्रकाश गाजरे यांनी घेतला। या आंदोलनामध्ये तालुक्याचे लक्ष वेधून घेणारे आंदोलकांची गर्दी या ठिकाणी जमली होती। यामध्ये सरपंच प्रकाश गाजरे, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव, राष्ट्रवादीचे नेते अमोल उगले यांच्यासह सरपंच अभिजित झावरे, पांडुरंग आहेर, खंडू भाईक, कैलास सैन तसेच प्रवीण सैन, अनिल आहेर, झांबर दरेकर, बाळासाहेब आहेर, संपत वाळुंज, विठ्ठल रोहकले, अशोक वाळुंज, शुभम काळे, दत्तराय वाळुंज, राजेंद्र दुधवडे, साहेबराव दुधवडे, संदीप गुंजाळ, काळूराम दुधवडे, लक्ष्मण कारंडे तसेच विरजू सूळ, लहू वाळुंज, ऋषिकेश वाळुंज, संजय पारधी, लहू भूतामरे, विष्णू वाळुंज, बाळासाहेब वाळुंज, साहिल वाळुंज, भागचंद वाळुंज यांच्यासह मसोबा झाप, वारणवाडी, कामटवाडी, वासुंदे, नांदूर, पठार, सावरगाव, पळसपूर, काटाळवेडा, काकनेवाडी, खडकवाडी, पळशी या परिसरामध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय। टाकळी ढोकेश्वर गटातील आणि सगळ्याच गावांमध्ये सध्याची अशी परिस्थिती लाईटची 2 आणि 4 तास लाईट या ठिकाणी उपलब्ध होते। आज ह्या देशमुख म्हणून जे आपले इथं आहेत
यांना फोन केला का हे आमच्यासारख्याचे फोन ब्लॅकलिस्ट करतात. तर बाकीच्या सर्वसामान्यांसुद्धा काही विषय नाही. आम्ही त्यांना 7-10 दिवसापासून फोन करतो सातत्यानं, एकही फोन उचलला जात नाही. फोन ब्लॅकलिस्ट करतात. ही यांची वागण्याची कोणती पद्धत आहे? आम्ही आता सर्व सहकारी शेतकरी या ठिकाणी आम्ही सबस्टेशन बंद पाडले. आमच्या मोसोआपमध्ये RDSSचं काम या ठिकाणी चालू आहे. खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांनी जे 3 वर्षापूर्वी RDSSचं काम मंजूर केलेलं आहे. आता वस्त्यांमध्ये लाईट जाऊ राहिली आहे. एका वस्तीमध्ये एखाद्या घरामध्ये पोल लावायचा आणि बाकीची घरं तशीच ठेवायची. आमचा रोकलं जाप असेल, वाळून जाप असेल, बनवस्ती आहे, गाजरी जाप आहे, इकडे भोरवाडी आहे. सगळ्या गाव एक घेऊन शासनाला सुद्धा रेव्हेन्यू कुठून भेटणार आहे? सगळ्या गावातील सगळ्या घरांपर्यंत लाईट गेली पाहिजे. आमचे आदिवासी बांधव आलेले ते बिचारे किती दिवसापासून लाईटीपासून वंचित आहे. त्यांनी कोटेशन बंद दिलेले. ग्राहकांनी कोटेशन भरलेलं असताना सुद्धा, ग्राहक पहिला अस्तित्वात असताना सुद्धा जर MSEB कडनं त्यांना जर विजेची जोडणी दिली जात नाहीये त्याचा निषेध म्हणून, आणि आता ही जी काय आता आमच्या पळसपूर सबस्टेशनला आमचा कनेरपुखरी मुसापा सगळ्याच गावांचा जो विषय तिथं मोठा ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे. आम्ही 2 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतोय. तो ट्रान्सफॉर्मर बसवला फक्त याला जोडायचा आहे. यांचं काय दुःखद आहे नेमकी? यांना वेळ नाही आहे, यांना काय फक्त किरकोळ विषय. आम्ही 2 वर्षापासून पाठपुरावा करून त्यांना ती जोडणी देता येणार. शेतकऱ्यांनी घरातलं मंगळसूत्र गहाण ठेवून आता सध्या टोमॅटोची आमच्याकडे पिकं कस तरी जगवायची कामं चालवली आहेत. यांना इथून लाईट सुद्धा देताना इतका हलकटपणा या MSEBचा आहे. याच्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि या शासनाचा आम्ही सकाळपासून फोन करतोय. इथं आम्ही लॉक लावलं, इथे कोणी माणूस नाही, फोन उचलत नाही. आम्ही सगळं लाईट बंद केलेली आता, आणि हे निषेध म्हणून आम्ही सगळं निलेश लंके प्रतिष्ठान या ठिकाणी उपस्थित आहे. आज टाकळी लोकेश्वर अंतर्गत जेवढे गावं येतात या गटामध्ये, या गावांचा विजेचा मोठा प्रश्न उद्भवला होता आणि आम्ही सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आज निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं आणि टाकळी लोकेश्वर इथे सबस्टेशनला मोठं आंदोलन उभं केलं. या आंदोलनामध्ये बरेचसे शेतकरी आणि प्रत्येक गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन सहभागी झाले. या सबस्टेशनच्या अंतर्गत जे उपअभियंता आहे देशमुख साहेब यांची उडवाउडीची उत्तरं, लोकांचे सरपंचांचे फोन ब्लॉकमध्ये टाकणे आणि कोणतेही काम न करणे, याबद्दल समाजामध्ये एकदम तीव्र नाराजी या ठिकाणी उद्भवली होती आणि त्यामुळं आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो. परंतु ते आज सुट्टीवर असल्यामुळं आज आपल्या पारनेर उपअभियंता गांगर्डे साहेब आणि पवार साहेब हे या ठिकाणी आले. भरपूर आमच्या मागण्या होत्या, सगळ्या मान्य करण्याचं 2-3 दिवसामध्ये त्यांनी आश्वासन दिले. त्यामध्ये जे देशमुख होते त्यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर मसोबाजाप येथील सुरू असलेल्या RDSS कामाबद्दल मंजूर वस्त्यांना प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येईल. नवीन वीज जोडणी मागणी अर्ज केल्यास जोडणी देण्यात येईल. त्याचबरोबर बनवस्ती असेल, रोकले जाप असेल, वाळून जाप असेल, वाकळे वस्ती असेल, गाडवे जाप असेल, गाजरे जाप असेल, येथील मंजूर वस्त्यांना प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येईल. पळसपूर उपकेंद्रातील नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मरची जोडणी 1 आठवड्यात करण्यात येईल असा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. काटाळवेढा दत्त मंदिर बोटा रोड नवीन रोहित्र जोडणी 1 आठवड्यात करण्यात येईल. वारणवाडी हांडेवाडा येथील झुकलेले व पडलेल्या पोलचे काम 2 दिवसात पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर वडगाव साताळा इथे गावठाण ते खामकर जाप त्या ठिकाणी सिंगल फेजची लाईन नाही, त्या लाईनचं अंदाजपत्र तयार करून विभागीय आयुक्तास कार्यालयास पाठवण्यात येईल. सावरगाव काळेवाडी मंजूर DP विद्युत निरीक्षक यांच्या परवानगीने चालू करण्यात येईल. मेंदारा वस्तीवर वीज मागणी अर्ज केल्यास प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येईल. वाफालेवाडी येथील पूर्ण झालेलं रोहित्र विद्युत निरीक्षक यांच्या परवानगीने चालू करण्यात येईल. काकणेवाडी माळवस्ती येथील कामाची विद्युत निरीक्षक यांच्या परवानगीने जोडणी करण्यात येईल. जगमाळा वासुंदे येथील कामाचे अंदाजपत्रक तयार करून विभागीय कार्यालयास पाठवण्यात येईल. शिकरी येथील पडलेल्या पोलचे काम आज उद्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल. कातळवेढा चारणवाडी येथील मंजूर RDSS कामे प्राधान्याने करण्यात येईल असा शब्द साहेबांनी 2 ते 3 दिवसात हे कामं सगळी पूर्ण करून देऊ असं या ठिकाणी दिलेलं आहे. जर ती कामं 2 दिवस नाही 5 दिवस देतो, 5 दिवसात जर ती पूर्ण झाली नाही तर पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही नगर कल्याण हायवे अडवून करू असा या ठिकाणी पुन्हा एकदा इशारा देतो. धन्यवाद. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.